नमस्कार प्रिय मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 18व्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण खूप खास आणि अत्यावश्यक विषयावर बोलणार आहोत. स्वतःवर प्रेम कसं करावं. ब्रेकअप झाल्यानंतर किंवा एखाद्या नात्याच्या तुटलेल्या काठावर उभं राहिल्यानंतर आपण बहुतेक वेळा स्वतःकडे दुर्लक्ष करतो, आपलं आत्ममूल्य विसरतो आणि हेच सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतं. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःच्या भावनांना नकारू नका. दुखावलंय कबूल करा. कोरडं वाटतंय स्वतःला सांगा. भावनांना दाबणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. स्वतःला वेळ द्या. आपण इतरांसाठी वेळ देतो, काळजी घेतो, पण स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी शांत वेळ हवाच. स्वतःचं शरीर, मन, आत्मा याचं संगोपन करा. नियमित व्यायाम करा. चांगलं खा. चांगल्या विचारांचं वाचन करा. एकांतात स्वतःशी संवाद साधा. हा काळ तुमच्यासाठी आहे. स्वतःला क्षमा करा. ते नातं तुटलं हे फक्त तुमचं चुकल्यामुळे नाही. स्वतःवर दोष टाकणं बंद करा. प्रत्येकाने चुका केल्या असतील ते स्वीकारा आणि माफ करा. स्वतःचा सच्चा मित्र व्हा. तुम्हाला इतरांनी प्रेम दिलं नाही म्हणून तुम्ही कमी नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हाच खरा बदल सुरू होतो. मित्रांनो, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला गोजारणं नव्हे, तर स्वतःला समजून घेणं, स्वीकारणं आणि आधार देणं आहे. ब्रेकअपनंतरही स्वतःचं आयुष्य सुंदर असू शकतं, फक्त स्वतःला प्रेम देण्याची तयारी हवी. आजचा भाग तुम्हाला स्वतःशी अधिक जवळ आणला असेल अशी आशा करते. मनापासून विथ संजनामध्ये आपण अशाच मनाच्या गाभातल्या गोष्टी मोकळ्या करणार आहोत. जर हा भाग आवडला असेल तर शेअर करा आणि स्वतःला सांगा, विसरू नका, मी पुरेसा आहे आणि मी योग्य आहे. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.